नमस्कार मित्रांनो, माझे स्वप्न माझे फार्म हाऊस पार्ट 3. मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की चुना टाकला आहे, हा चौकोन केला आहे. आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. मित्रांनो, आम्ही जेव्हा जागा घेतली त्याच्यानंतर ते कालच्यापर्यंत व्हिडिओ जो दाखवला तिथे कुठेही तुम्हाला बसाय उठायला जागा नाही आहे. खूप अजिबात झाडं नाही, अजिबात एकच झाड आहे, ते पण लांब आहे थोडंसं. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला का आपल्याला इथे जर काय करायचं असेल तर आपल्याला बसाय उठायला एक जागा असायला पाहिजे, काहीतरी एक छप्पर असायला पाहिजे. म्हणून आम्ही पहिला निर्णय घेतला का आपण इथे एक छोटीशी बांबू हाऊस बांधूया, छोटीशी झोपडी बांधूया. आणि म्हणून आम्ही काम चालू केलं. चर मारण्यापासून, जोता लावण्यापासून सगळं जे स्ट्रक्चर उभं केलं लाकडांचं, ही सगळी लाकडं आम्ही आणलेली आहेत. तिथं जो हे होता डबर होता, त्या डबर जो जोत्याचा राहिलेला त्याचा वापर करून आम्ही आतमध्ये जोता लावला आहे. आणि हे सगळं काम अगदी आम्ही दोघांनी केलं, मी आणि माझा मुलगा. सकाळी आम्ही जायचो 6 वाजता, 6:30ला ऊन होईपर्यंत थांबायचो आणि परत संध्याकाळी जायचो 4, 4:30, 5ला आणि काळोख होईपर्यंत थांबायचो. असं करत करत आम्ही हे काम केलं. मित्रांनो, 2 महिने लागले हे सगळं करायला हळूहळू. आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल का आम्ही किती काम केलं. व्हिडिओ जरा फास्ट करून मी टाकला आहे, त्याच्यामध्ये खूप मोठा व्हिडिओ होता म्हणून फास्ट ठेवलेला आहे. तर मित्रांनो, कुठलंही स्वप्न जर आपलं असेल ना तर ते पूर्ण व्हायला वेळ लागेल, पण पूर्ण नक्की होतं. कारण हे माझं स्वप्न पूर्ण व्हायला मित्रांनो 30 वर्ष लागली. तुमचंही स्वप्न पूर्ण होईल. स्वप्न बघा आणि त्याचा पाठलाग करा मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, मागच्या माझे स्वप्न माझे फार्म हाऊस पार्ट 3मध्ये मी सांगितले होतं की तिथे बसायला जागा नव्हती, खूप ऊन होतं. म्हणून आम्ही एक बांबू हाऊस, एक छोटीशी झोपडी बांधण्याचा विचार केला आणि आम्ही काम चालू केलं. मित्रांनो, बरोबर 2 महिने लागले. सगळं जोत्यापासून, सगळं जमीन बनवण्यापासून, त्याच्यानंतर लाकडं स्ट्रक्चर उभं केलं, त्याच्यानंतर बांबू आणले विकत. सगळे बांबू 200-250 बांबू लागले. आणि वरती छप्पर दिसतं आहे ते मी कंपनीतून मोठमोठे कार्टन असतात ते आणले आणि त्यांना फासनरनी बांधले. आणि त्याच्यानंतर वरती प्लॅस्टिक टाकलं आणि वरती रस्सीने बांधून घेतलं. हे सगळं काम आम्ही 2 महिने लागले, सकाळ संध्याकाळ जाऊन. मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा. शेवटी ती झोपडी, ते बांबू हाऊस आमचं कसं दिसतं आहे ते कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मित्रांनो फॉलो करा. बघा, आपण मेहनत केल्यानंतर किती छान दिसतं ते. तुम्हालाही आवडेल. आवडलं तर नक्की लाईक करा, कमेंट करा. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये माझे स्वप्न माझे फार्म हाऊस या व्हिडिओमध्ये तुम्ही जमीन, झोपडी हे सगळे व्हिडिओ बघितलेत. हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. बोरिंग मारायचं ठरवलं आणि बोरिंग 2 दिनला मारली. मित्रांनो, पूर्ण कातळ आहे. पूर्ण कातळ म्हणजे मध्ये जाऊन कुठेतरी 1 फुटवर माती लागली मित्रांनो. अतिशय जबरदस्त पाणी लागलं. 42 फुटावर पाणी लागलं. आणि पाणी इतकं सुंदर आणि गोड आहे, कातळातलं पाणी. खूपच छान पाणी लागलं मित्रांनो. पाणी जे बघतात त्या लोकांना मी बोलवलं, पॉईंट काढून घेतला. आणि त्याच्या आधी मी स्वतः पॉईंट काढला यूट्यूबवरती बघून. आणि काय योगायोग बघा, तिथेच पाणी लागलं. आम्ही दोघांनी तोच पॉईंट काढला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.